घेऊन येती रेशीम दाटी आपुल्या. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. तर आता आपण वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ म्हणजेच आपला जो काय लग्नाचा निमंत्रण व्हिडिओ असतो तो घेऊन आलेलो आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे, त्यामुळे जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. जर तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला जे इथं मटेरियल लागणार आहे या सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या. तसंच आपले जे काही बीट मार्कची प्रिसेट आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या. तुमच्याकडे जर अलाइट मोशन हा ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथून जाऊन अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आणि आपलं नेट जे काय आहे ते बंद करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस दिसून येईल. आपण जो काही बीट मार्क इम्पोर्ट केलेला आहे तो इथं बघायला मिळेल. त्याच्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल. इथं आपल्याला वेगळ्या प्रकारचे लेयर्स आणि व्हिडिओज बघायला मिळतील. तर हा जो काय आपला व्हिडिओ तो इथं नसणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये येऊन आपण जे तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. यातून तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो काय आजचा स्पेशल बॅकग्राऊंडचा व्हिडिओ आहे तो सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा, तुम्हाला मटेरियलमध्ये मिळून जाईल. अशा प्रकारे व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर व्हिडिओ समोर लॉंग प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे व्हिडिओ खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि आपल्या ज्या खालच्या लेअर आहेत त्या सगळ्यात खालच्या लेअरला म्हणजेच बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजे आपले जे काही बाकीचे लेयर्स आहेत त्या सिम्पली या व्हिडिओच्या वरती आपल्याला अशा प्रकारे दिसून येतील. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करत 15.29 सेकंदाचा आपला सगळ्यात पहिला बीट दिलेला आहे त्या बीटवरती यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला ग्रुप नंबर 8 नावाचा एक ग्रुप बघायला मिळणार आहे. त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथे एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं अशा प्रकारे आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील. तर आता काय करायचं, इथं आपल्याला 2 आडनाव बघायला मिळतील. तर एक आडनाव मुलाचं आहे आणि एक आडनाव मुलीचं आहे. आता आपल्याला काय करायचं, त्या लेअरला क्लिक करून एडिट टेक्स्टला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे हे डिलीट करून तुमचं जे काय ॲड असेल तुम्ही ॲड करू शकता. तर तुम्ही दोन्ही नावं तुमची इथे ॲड करून घ्या. अशा प्रकारे इथे नावं ॲड होऊन जातील. आता काय करायचं, पुन्हा यातून बॅक निघायचं. पुन्हा ॲरोवरती क्लिक करून आपल्या 15.29 सेकंदाचा जो काय बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे. अशा प्रकारे इथं आपण पहिली लेअर सेट केलेलं आहे. आता पुन्हा ॲरोवरती क्लिक करत आपला जो काय 21.19 सेकंदाचा बीट आहे त्या बीटवरती येऊन पुन्हा आपल्याला ग्रुप नंबर 7ला क्लिक करून सिम्पली सेम प्रोसेस करत एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 2 लेअर होतील. तर खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून खालच्या बटनावरती क्लिक करायचं म्हणजे आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल. इथून आपल्याला सिम्पली मुलाचं जे काय आपलं इमेज असेल ते सिम्पली सिलेक्ट करून इथं प्लस चिन्हावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर तुम्ही इथे इमेज ॲडजस्टही करू शकता. आता काय करायचं, पुन्हा यातून बॅक निघायचं आहे. पुन्हा आपल्याला 21.19 सेकंदाच्या बीटला यायचं आहे. अशा प्रकारे इथं आल्यानंतर आपल्याला त्या ग्रुप नंबर 7 आता जो आपण एडिट केलेला आहे त्याच्या खाली अजून एक ग्रुप नंबर 1 नावाचा ग्रुप बघायला मिळेल. त्याला क्लिक करायचं आहे. सिम्पली आपल्याला पुन्हा इथे एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 4 लेअर बघायला मिळतील. इथं आपल्याला मुलाचं नाव त्याचं काय जेवढं काय आपले डिटेल्स असतील त्या इथं बघायला मिळणार आहेत. तुम्हाला सिम्पली त्या लेअरला क्लिक करून काय करायचं आहे, एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही नावं चेंज करून जे काय तुम्हाला करायचं तुम्ही सगळं इथे ॲडजस्ट करू शकता. तुम्ही तुमच्या इथं जे नाव ॲड करायचं ते सिम्पली तुम्ही इथे ॲड करून घ्या. अशा प्रकारे नाव ॲड करून घेतल्यानंतर पुन्हा काय करायचं, सिम्पली यातून बॅक निघायचं आहे. पुन्हा आपल्याला 21.19च्या बीटला यायचं. तर इथं आपल्याला ही लेअर झालेली दिसून येईल. आता काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला पुढं 27.14 सेकंदाचा बीट मिळेल. इथं आपल्याला मुलीचा फोटो आणि मुलीचे डिटेल्स ॲड करायचे आहेत. आता काय करायचं आहे, ग्रुप नंबर 1ला क्लिक करून सिम्पली एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. सेम प्रोसेस करत आपल्याला खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलला क्लिक करून 4 बटनावर क्लिक करून आपल्याला इथं आपलं जे काय मुलीचं इमेज आहे सिम्पली ॲड करून अशा प्रकारे इथे ॲडजस्टही करून घ्यायचं आहे. पुन्हा यातून बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला त्या आपला मागाचा जो काय बीट होता 27.14 सेकंदाचा तिथे येऊन जर आपल्याला पुन्हा ग्रुप नंबर 2 नावाची खाली लेअर बघायला मिळेल. त्याला क्लिक करून एडिट ग्रुप करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला मुलीचं नाव आणि जे काही ठिकाण वगैरे असेल ते सगळं तुम्हाला इथं अशा प्रकारे ॲड करू शकता. तर तुम्ही इथं ॲड करून घ्या. आता काय करायचं आहे, पुन्हा बॅक निघायचं आहे. बॅक निघाल्यानंतर आपल्याला पुन्हा 27 सेकंदाचा जो काय आपला बीट होता त्या बीटवरती यायचं. तुम्ही इथं लेअर बघू शकता की इथे ॲडजस्ट झालेलं आहे. आता पुढच्या लेअरला यायचं म्हणजे 32.26 सेकंदाच्या बीटला यायचं आहे. तर इथं आपल्याला अशा प्रकारे विवाह मुहूर्त बघायला मिळेल. सेम प्रोसेस करत आपल्याला काय करायचं, इथं ग्रुपच्या लेअरला क्लिक करून सिम्पली इथे एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला टेक्स्ट बघायला मिळेल. टेक्स्टवरती क्लिक करून आपल्याला इथं तारीख आणि आपली जी काही वेळ असेल ती तुम्ही इथं अशा प्रकारे टाईप करून इथं ॲड करू शकता. तर ॲड करून घ्या आणि नंतर हे तो ओकेवरती क्लिक करा म्हणजे अशा प्रकारे इथं हे सेट होऊन जाईल. तर पुन्हा बॅक निघायचं. पुन्हा आपल्याला आत्ता जो काय आपला बीट होता त्या आपल्याला 32.26 सेकंदाच्या बीटवरती यायचं. तर ही लेअर आपली सेट झालेली आहे. आता पुढच्या लेअरला येऊन काय करायचे, 39.4 सेकंदाचा आपला एक बीट आहे. तिथे येऊन सिम्पली आपल्याला इथं हळदी समारंभाचं जे काय आपल्या ठिकाण आणि वेळ आहे ती इथं बघायला मिळणार आहे. त्या ग्रुपला क्लिक करून सिम्पली एडिट ग्रुपला क्लिक करून ते तुम्हाला इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला इथं 2 लेअर बघायला मिळतील. 2 लेअरमध्ये आपल्याला वेळ आणि तारीख आणि ठिकाण जे काय आहे ते सिम्पली इथं
अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तर पुन्हा बॅक निघायचं, आपल्याला पुन्हा आपल्या 39.00च्या बीटला यायचं आहे. तर ही आपली लेअर सेट झाली आहे. आता पुढच्या सिम्पली लेअर लावून आपल्याला 44.22 सेकंदाच्या इथं आपल्याला एक विवाह स्थळ नावाचा एक लेअर बघायला मिळणार आहे. तर त्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला इथं जे काय आपलं विवाह स्थळ असेल ते सिम्पली अशा प्रकारे त्याचा ॲड्रेस वगैरे तुम्ही इथे एडिट करू शकता. तर तो इथे एडिट करून घ्या. तर पुन्हा बॅक निघायचं, पुन्हा आपल्याला 44 आपला जो काय बीट होता सेकंदाचा त्या बीटवरती यायचं आहे. तर ही आपली लेअर सेट झालेली आहे. आता काय करायचं आहे, पुढे यायचं आहे. इथं आपल्याला सिम्पली त्या ग्रुप नंबर 6च्या लेअरला क्लिक करून म्हणजे 50.13 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला त्या ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला निमंत्रक एक ऑप्शन बघायला मिळतं. ते खालचं जो काय समस्त जाधव परिवार आहे त्याला क्लिक करून सिम्पली तुम्ही इथे टेक्स्ट करून तुमचं जे काय असेल तर तुम्ही इथं आडनाव ॲड करू शकता. नंतर इथं ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पुन्हा तुम्ही बॅक निघायचं आहे आणि आपला जो काय 50 किती सेकंदाचा बीट होता तिथपर्यंत यायचं आहे. इथे यायचं सिम्पली आपल्याला बघायला मिळेल की इथपर्यंत आपल्या सगळ्या लेअर सेट झालेल्या आहेत. तर आपल्याला पुढं नमस्कार म्हणून शेवट एक ॲनिमेशन बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे. आता काय करायचं, सिम्पली यातून बॅक निघायचं आणि इथं ॲरो चिन्ह येईल त्याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.